नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 9th स्टँडर्ड संतवाणीमधील पहिला वाला जो अभंग आहे, भेटी लागी जीवा. आता तो कोणी लिहिलेला आहे, तर तो लिहिलेला आहे संत तुकाराम यांनी. आता या अभंगामध्ये त्यांनी काय-काय सांगितलेलं आहे, या अभंगाचा पूर्ण भावार्थ म्हणजेच पूर्ण मीनिंग काय आहे किंवा याच्यावरती जर क्वेश्चन विचारले, तर तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये कसे लिहू शकता, तेवढ्या डिटेल पद्धतीने आपण हा अभंग बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात अगोदर आपण बघूया अभंगाच्या शीर्षकाचा अर्थ. शीर्षक म्हणजेच काय? जे नाव दिलेलं आहे, जे हेडिंग आहे त्याला म्हणतात शीर्षक. आता त्याचा मीनिंग काय आहे तर श्री विठ्ठलाला भेटण्याची ओढ व्यक्त करण्यासाठी भेटी लागे जीवा म्हणजे हे विठ्ठला तुझ्या भेटीसाठी जीव तळमळतो आहे असे म्हटले आहे. आता संत तुकाराम काय म्हणतात तर हे विठ्ठला मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्या भेटीसाठी माझं मन आतुर झालेलं आहे. तुझ्या भेटीची मला ओढ लागलेली आहे आणि माझा जीव खूप तळमळतो आहे. कशासाठी? तर तुला भेटण्यासाठी. आता हे व्यक्त करण्यासाठी, हे सांगण्यासाठी ते वेगवेगळे एक्झाम्पल्स देतात. आता ती एक्झाम्पल्स कोणकोणती आहेत याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात. तर चला हे डिटेलमध्ये बघूया. आता या अभंगाचा भावार्थ काय? भावार्थ म्हणजे मीनिंग काय आहे? तर संत तुकाराम श्री विठ्ठलांची आळवणी करताना म्हणतात. संत तुकाराम श्री विठ्ठलांना विनवताना, त्यांना रिक्वेस्ट करताना काय-काय म्हणतात तर भेटी लागे जीवा लागलीसी आस. म्हणजे हे विठू माऊली माझ्या मनाला तुझ्या भेटीची, दर्शनाची तीव्र अशी ओढ लागलेली आहे आणि मला तुला भेटायचंच आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजेच रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे. हे विठ्ठला कधी तू मला भेटशील? हे पंढरीराया मला तुझ्या दर्शनाची, तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. असं ते काय म्हणतात तर खूप मनापासून विठ्ठलाला रिक्वेस्ट करत आहेत. सेकंड वाला एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे. आता ते ह्याचा भावार्थ काय येणार आहे किंवा मीनिंग काय येणार आहे तर पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन म्हणजे चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच जीवन असते. म्हणजे असं मानलं जातं की चकोर नावाचा जो एक पक्षी आहे तो फक्त जे चांदणं आहे ते पिऊन जगतो. म्हणजेच चांदणे सेवून तो जगतो. म्हणजे चांदणे जो ब्राईटनेस आहे तोच म्हणजे आपल्याला शोषून घेतो, पितो आणि तो जिवंत राहतो. अशा प्रकारे याचा मीनिंग होणार आहे. तैसे माझे मन वाटप आहे. त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे म्हणजे चकोर पक्षी जसा पौर्णिमेची वाट पाहतो तसा मी हे विठ्ठला तुझी वाट बघत आहे. म्हणजेच काय तर जो चंद्र आहे तो कोण आहे तर विठ्ठल आहे आणि तो चकोर पक्षी कोण आहे तर मी आहे. सो मला म्हणजे त्या चकोर पक्षाप्रमाणे मी तुझी वाट बघत आहे. तर हे चंद्रमा, हे विठ्ठला तू लवकर ये माझ्यासाठी धावून किंवा मला तुला भेटायचं आहे. अशा प्रकारे त्याचा मीनिंग येणार आहे. त्यानंतर आहे दिवाळीच्या मोळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची. म्हणजे दिवाळीच्या मोळा लेकी आसावलीचा मीनिंग काय होणार आहे? सासरी नांदायला गेलेली माहेरवाशिनी मुलगी दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जावयास आसुरलेली असते. म्हणजे आता तरी मुली ठीक आहेत, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा येऊ शकतात किंवा जवळ राहिलेले असतात तर तेव्हा आई वडिलांना भेटण्यासाठी, माहेरच्या लोकांना भेटण्यासाठी येऊ शकतात. पण पहिल्या जमान्यामध्ये असं होतं की मुलगी फक्त सणासुदीलाच तिच्या माहेरी जात असे. मग सासरी नांदायला गेलेली मुलगी जशी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट बघते का तर तिला तिच्या माहेरी जायला भेटणार असतं. त्याचप्रमाणे पाहत असे वाटोली पंढरीची. तसंच मी विठ्ठला तू माझं माहेर आहेस. म्हणजेच काय तर पंढरपूर हे माझं माहेर आहे. हे विठ्ठला तू माझा मायबाप आहेस आणि पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट बघतोय आणि कधी असं एकदा मी तुला पंढरीला भेटायला येतोय असं मला वाटतंय. म्हणजेच काय जशी सासरी नांदायला गेलेली मुलगी माहेराची वाट बघते कशासाठी तर दिवाळीचा सण जेव्हा येईल तेव्हा तिला माहेरी जायला भेटेल याच्यासाठी, तसंच मी तुझी वाट बघत आहे. मला तुझ्या पंढरीला यायचं आहे, मला माझ्या माहेरी यायचं आहे. असं कोण विनवणी करत आहे तर संत तुकाराम श्री विठ्ठलाला विनवणी करत आहेत. भुकेली वा बाळ अति शोक करी पाट पाहे उरी माऊलीची. म्हणजेच काय तर भुकेली वा बाळ अति शोक करी. भुकेलेलं बाळ काही खायला मिळेल म्हणून रडून आईकडे आक्रोश करतं. आता छोट्या बाळाला बोलता येत नसतं, सो ते काय करणार आहे जेव्हा त्याला भूक लागणार आहे तेव्हा ते काय करणार आहे रडणार आहे. आक्रोश करणं म्हणजे आरडाओरड करणं किंवा लोळणं वगैरे अशा टाईपचं जे काही त्याचे ॲक्शन्स असतात ते सगळं तो करतो. सो
तू माझी माऊली म्हणजेच तू माझी आई आहेस आणि मी तुझं काय आहे तर बाळ आहे. वाट पाहे ओरी माऊलीची म्हणजे विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट बघत आहे आणि माझी आई कोण आहे तर तू आहेस विठ्ठला आणि विठ्ठलालाच काय म्हटलं जातं माऊली. माऊलीचा अर्थ येतो माता म्हणजेच आई. सो विठ्ठल काय आहे तर सगळ्या जगाची माऊली म्हणजे सगळ्या जगाची आई आहे. सो मी तुझी वाट बघत आहे. हे विठ्ठला तू माझी आई आहेस आणि मी आता आक्रोश करत आहे की मला तुला भेटायचं आहे. तुका म्हणे मज लागीलेसी भूक. आता संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तर "हे विठ्ठला तुझ्या भेटीची मला भूक लागलेली आहे." त्या बाळाला जशी भूक लागली होती, त्याला काय होतं, तर त्याला काहीतरी खायला प्यायला मिळेल. सो तो त्याच्या आईची वाट बघत होता, म्हणजे त्याला भूक लागली होती. तशी मला तुझी भूक लागलेली आहे, म्हणजेच काय, तर मला तुला भेटायचं आहे. सो तुझ्या दर्शनाची मला काय झालेली आहे, तर भूक लागलेली आहे. धावूनी श्रीमुख दावी देवा आणि आता धावत ये आणि तुझं श्रीमुख मला दाखव. तुझ्या दर्शनाची मला आस लागली आहे आणि त्यांना भूक कशाची लागलेली आहे तर त्यांच्या दर्शनाची. त्यांचं दर्शन घेण्याची ओढ आहे ती संत तुकाराम यांच्या मनाला लागलेली आहे. सो अशा प्रकारे संत तुकाराम श्री विठ्ठलाला काय करत आहेत तर रिक्वेस्ट करत आहेत, विनवणी करत आहेत की हे विठ्ठला तू लवकर ये. तुझ्या भेटीची मला काय झालेली आहे तर ओढ लागलेली आहे. तुझ्या दर्शनाची मला आस लागलेली आहे. सो अशा प्रकारची अभंग तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया याच्या क्वेश्चन आन्सर सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.